महाविहार बावरीनगर नांदेड दाभड या ठिकाणी आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ध्यान साधना करण्यात आलेली आहे आणि ध्यान साधनेनंतर परित्राण पाठ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बोधी वृक्षवंदना घेण्यात आलेली आहे 8 वाजता। बोधिवंदनेनंतर विहारामध्ये परत अष्टशील प्रदान उपासक उपासिकांना आज अष्टशील प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच भदंत अतुलनीय रतन थेरो श्रीलंका यांनी उपासक उपासिकांनी कशा प्रकारे ध्यान साधना करावी, प्रॅक्टिकली धम्म कसा आचरणामध्ये आणावा यासाठी जवळपास 2 तास भदंत अतुलनीय रतन श्रीलंका यांनी धम्मदेशना दिलेली आहे। त्यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर भिक्खू एम सत्यपाल महाथेरो आम्ही सुद्धा या वैशाख पौर्णिमेचं मानवी जीवनामध्ये काय महत्त्व आहे या दृष्टिकोनातून धम्मदेशना दिलेली आहे आणि आत्ताच श्रीलंकेच्या आर्या संघमित्रा श्रीलंका यांनी सुद्धा दान पारमिता आणि व्यावहारिक जीवनामध्ये बुद्ध धम्माचं महत्त्व त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत आलेल्या आर्या चारुशिलाजी श्रावस्तीनगर नांदेडमध्ये राहतात, त्यासुद्धा त्यांनी सुद्धा श्रीलंकेमध्ये 5 वर्ष अध्ययन केलेलं आहे। अशा प्रकारे आज संपूर्ण दिवसभर या विहारामध्ये ध्यान मनन चिंतन आणि उपासक उपासिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येऊन या ठिकाणी त्यांना भोजनदान दिलेलं आहे। विशेषतः 400 ते 500 लोकांनी आज या विहारामध्ये येऊन धम्माचरण करण्याचा संकल्प केला, विहारामध्ये दान धर्म केलेला आहे आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी भोजनदान दिलेलं आहे। भदंत अतुलनीय रतन महाथेरो यांनी अशा प्रकारचे एक आव्हान केलं आहे की ज्या बौद्ध उपासक उपासिकांना धम्माचं शिक्षक म्हणून प्रशिक्षण घ्यायचं आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून प्रत्येकाने आपलं नाव मोबाईल नंबर त्यांना द्यावा आणि जवळपास किमान 40 उपासक उपासिकांनी तरी या विहारामध्ये येऊन धम्माचं प्रशिक्षण घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण धम्म शिक्षक व्हा अशा प्रकारचं आव्हान भदंत अतुलनीय रतन महाथेरो यांनी केलेलं आहे। तेव्हा आजच्या या दिनी मी आपल्या सर्वांना या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगलकामना व्यक्त करतो।